पुणे शहराला पावसाने चांगलंच झोडपलेलं पाहायला मिळालं। आज दुपारी 2:30च्या दरम्यान पुण्यात पावसाला सुरुवात झाली आणि या पावसाने एका महिलेचा बळी घेतलेला आहे। पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या नवशा मारुती मंदिराजवळ रंजना गिरे या महिलेचा मृत्यू झालेला आहे। या सिंहगड रस्त्यावर एक झाड कोसळलं। मुसळधार पाऊस सुरू होता आणि या पावसामुळेच सिंहगड रस्त्यावर एक झाड कोसळलं आणि या झाडाखाली 3 जण अडकलेले होते। या 3 पैकी 2 जणांना पोलिसांकडून तिथे जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा तत्काळ पोलीस जे आहेत तर ते तिथे बचाव करण्यासाठी पोहोचले। मात्र 2 जणांना या सगळ्या याच्यातून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। मात्र महिलेला काढायचे प्रयत्न सुरू असतानाच या महिलेचा जीव गेलेला आहे। ती महिला या झाडाखाली अडकलेली होती। अचानक जो विजांच्या कडकडाटासह पुणे शहरात पाऊस सुरू होता। या पावसादरम्यान हे झाड कोसळलं आणि तिथेच उभे असलेल्या 3 जणांच्या अंगावर हे झाड अचानक कोसळलं। हे तिघेही जण या झाडाखाली अडकलेले होते। 2 पोलीस तिथे तत्काळ पोहोचले आणि त्यांच्याकडून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली। मात्र दुर्दैवाने यामध्ये जी झाडाखाली अडकलेली महिला होती या महिलेचा जीव यामध्ये गेलेला आहे। झाड मोठं झाड होतं त्यामुळे जेव्हा हे झाड कोसळलं तेव्हा थेट या महिलेच्या अंगावर हे झाड कोसळलं आणि यामध्ये रंजना नावाच्या ज्या महिला होत्या तर त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। खरं तर पुणे शहरात पुणे महानगरपालिकेकडून मागील काही दिवसांपासून झाडांची जे झाडं आहेत ज्यांच्या फांद्या वगैरे म्हणजे पडायला आलेल्या आहेत तर अशा फांद्या काढण्याचं काम सुद्धा पुणे शहरातल्या काही परिसरामध्ये सुरू होतं। मात्र असं असताना सुद्धा हे जे झाड कोसळलेलं आहे या झाडाने पुणे शहरातील एका महिलेला आपला जीव गमवावा लागलेला आहे। पहिलाच पुणे शहरात आता या पावसामुळे पहिला बळी गेला असं म्हणावं लागेल। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।